नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. मी सध्या आहे अंबरनाथ पूर्वेकडील राहुल इस्टेट या विभागामध्ये. अंबरनाथ नगरपालिकेने भुयारी गटारांवर करोडो रुपयांची उधळपट्टी केली. उधळपट्टी हा शब्द मी जाणीवपूर्वक उच्चारतोय कारण आपण पाहिलंय की 3 दिवसाआधी जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामध्ये आपण पाहिलं अंबरनाथसह मोरोलीपाडा असेल किंवा बी कॅबिन रोड असेल किंवा हा सगळा परिसर जो असेल निसर्ग ग्रीन सिटी पर्यंतचा हा पाण्यामध्ये होता. खऱ्या अर्थानं जी भुयारी गटारी योजना आहे ही सपशेल फेल गेलेली आहे. याच्यामध्ये एक कारण असंही आहे की अनेक जण या भुयारी गटाऱ्यांच्या चेंबर बरोबर छेडछाडी करताना आपल्याला दिसून येतात. आपण पाहू शकता की पाठीमागे एका इमारतीचं काम चालू आहे. इमारत अजून पूर्ण झालेली नाही. काही लोकांनी तिथे व्यावसायिक दुकानं सुरू केलेली आहेत आणि त्या दुकानांचं ड्रेनेज जे आहे ते सांडपाण्याची व्यवस्था त्यांनी डायरेक्ट नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता त्यांनी इथल्या चेंबरमध्ये करायला सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की नंतर ही जी तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे येणाऱ्या पावसामध्ये पुन्हा ही आपल्याला बघायला मिळेल की इथे मोठ्या प्रमाणात खड्डे असतील. आपण पाहिले असेल ह्या चौकामध्ये अनेक अपघात देखील झाले. अनेक रिक्षा जे आहेत त्या फसलेल्या आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे इथे कायद्याचं राज्य आहे की नाही हा एक प्रश्न निर्माण होतो आणि अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी किंवा भुयारी गटारी व्यवस्थापन जे सांभाळत असतील अशा अभियंत्यांना याचं काही पडलेलं आहे की नाही हा देखील एक प्रश्न निर्माण होतोय. ही इथेच नाही, आपण पाहत असाल बी कॅबिन रोडला अशा अनेक इमारती आहेत ज्यांनी आपलं सांडपाण्याची व्यवस्था जी आहे ही कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय बिनदिक्कतपणे मोठमोठ्या चेंबरमध्ये सोडलेली आहे. त्याच्यामुळे पुन्हा अशा पावसाचा धोका अंबरनाथकरांना निश्चितच भोगावा लागणार आहे.